आणि बसती एका बाजूला. बरोबर. इतकं तिचं महत्त्व सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. जाणून घेऊया सरांकडनं, पण तत्पूर्वी एक फोन घेतोय आपण. बळवंत आपल्याशी बोलतायत कल्याणहून. हॅलो, नमस्कार सर. हॅलो, हॅलो नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मला ते गुडघ्यामध्ये गॅप आहे, गुडघा दुखतो एकदम. ठीक आहे सर. जे काही सर तुम्हाला काही विचारायचं आहे का? गुडघ्यामध्ये गॅप आहे सर, गुडघ्यामध्ये गॅप आहे, आवाज येतो चालताना वगैरे. ओके. आणि चिकित्सा केली ते डोंबिवलीमध्ये, चिकित्सा म्हणून आयुर्वेद केलं होतं. वय किती तुमचं? वय 60 वर्ष. वय वर्ष 60. कधीपासून दुखतंय तुम्हाला? जवळजवळ 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. बरं. ठीक आहे, नक्कीच नेमकं काय करता येऊ शकतं हे जाणून घेऊयाच आपण डॉक्टरांकडनं, पण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ते वातविकार आणि आयुर्वेदिक उपचारांबद्दल. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर विक्रांत पाटील. सरांकडनं जाणून घेणारच आहोत, पण सर, जसं बळवंत कल्याणी यांनी जो प्रश्न विचारला होता, त्यांचं वय वर्ष आहे 60 आणि त्यांना 50 वर्षाचं म्हणजे जवळजवळ 10 वर्ष त्यांच्या गुडघ्यामध्ये दुखतंय. तर काय सांगाल आपण त्यांना थोडक्यात? अशा परिस्थितीमध्ये त्यांनी नित्य स्नेहन म्हणजे त्या गुडघ्याला रोज तेल लावणं हे खूप गरजेचं आहे. जाणूबस्ती नावाचा जो प्रकार असतो म्हणजे गुडघ्यावरती आळं तयार करून त्याच्यामध्ये तेल मुरवणं किंवा पिझिंचिल नावाचा जो ट्रीटमेंटचा प्रकार आहे तो त्यांनी करावा. बस्ती त्यांनी खरोखर केली पाहिजे. माझं असं त्यांना अतिशय स्पष्ट सांगणं आहे की त्यांनी ट्रीटमेंट केली असेल, पण बस्ती केली आहे की नाही मला माहीत नाही. कारण त्यांनी जर बस्ती केली तर त्यांना फरक पडणार नाही असं होत नाही. तो खूप महत्त्वाचा उपयोग आहे. म्हणजे मी जे सांगत होतो, एक 2 गोष्टी लक्षात घ्या. एखाद्या माणसाला एखादा आजार असेल, त्याला घसा दुखत असेल तर तो एक गोळी खाऊ शकतो. तशाच पद्धतीने तापासाठी सुद्धा तो गोळी खाऊ शकतो किंवा संधिवातासाठी सुद्धा गोळी खाऊ शकतो. केस गळतात म्हणून पण गोळी खाऊ शकतो. गोळी खाणं ही एक प्रोसिजर आहे. गोळी कुठली खाल्ली याच्यानुसार आजारावरती त्याचं काम होत असतं. तसं बस्तीमध्ये आपण कुठली औषधं वापरली आहेत याच्यानुसार बस्ती काम करत असते. म्हणजे ज्या वेळेला त्या बस्तीमध्ये वापरलेल्या औषधांची व्यवस्थित पद्धतीनं योजना केली जाते त्यावेळेला माणसाला बरं वाटायला काही हरकत नसतं. ही फॅक्ट आहे. आणि याच कारणामुळं मी मागाशी जेवढे काही आजार सांगितले त्या सगळ्या आजारांना म्हणजे बस्तीत येऊन माणसाचं वजन कमी करता येतं, वजन वाढवता देखील येतं. ह्या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. डोळ्यांवरती काम करते, प्रत्येक गोष्टीवरती काम करते. त्यामुळे त्यांचा गुडघा दुखणं थांबणं हे काही फारसं अवघड मला आता तरी वाटत नाहीये खरं तर. नाही का? नक्कीच सर. सर, खरं तर आयुर्वेदाची जागरूकता सगळ्यांमध्ये यावी म्हणून तुम्ही एक प्रश्न विचारणार होता सगळ्या प्रेक्षकांना. त्यामागचा हेतू काय आणि प्रश्न काय हे जरा मला विस्तृतपणे सांगता का? नाही, काय होतं, मी दरवेळेला प्रत्येक वेळेला कार्यक्रमात असतो, पेशंट खूप प्रश्न विचारतात. पण माझी अशी इच्छा असते की पेशंटनी स्वतःहून आयुर्वेद आता घराघरात पोहोचला पाहिजे. जोपर्यंत हा आयुर्वेद माणसांच्या जनमानसांच्या घरात आणि मनात जोपर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत त्याचा फायदा त्यांना होणार नाही. आयुर्वेदाला फायद्याची गरज नाहीये. कारण तो 5000-10,000 वर्षापासून टिकलेला आहे. श्रीकृष्णाच्या रामाच्या काळापासून तो टिकलेला आहे. त्याचं कारण तो खूप भारी आहे. पण त्याचा फायदा जर माणसांना व्यवस्थित व्हायचा असेल तर माणसाने त्याला आपलासा केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला ते स्वतःचं म्हणतील त्यावेळेला त्यांना त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की दर कार्यक्रमामध्ये आपण इथून पुढं माणसांना, लोकांना एक प्रश्न विचारूया आणि त्याची बरोबर उत्तरं त्यांनी आपला जो 9764001410 हा जो नंबर आहे 9764001410 ह्याच्यावरती त्यांनी आपल्या प्रश्नाची उत्तरं पाठवावीत त्या प्रश्नाचं. आणि पुढच्या कार्यक्रमात मला वाटतं 28 प्रश्न पाठवावीत म्हणजे त्यांनी नेमकं काय प्रश्नाची उत्तर त्यांनी पाठवावं म्हणजे त्यांनी स्वतःचं नाव स्पेस आणि त्यांनी प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांनी त्याच्यावरती SMS करू देत. त्याच्यातून आपण काही विजेते निवडूया आणि त्यांना एक आरोग्य किट आपण त्यांना देऊया. अरे वा. सो दॅट की त्यांच्याकडे ते आरोग्य पोहोचेल आणि त्यांच्यामध्ये ती जागरूकता पण तयार होईल. फार छान. मग तो प्रश्न काय बरं? मला वाटतं आजच्या कार्यक्रमात जे काही झालेलं आहे त्याच्यानुसार मला असं वाटतं एक साधा सोपा प्रश्न विचारूया आपण की वाताचे 5 प्रकार मी सांगितले मगाशी, तर ते 5 प्रकार कोणते हे त्यांनी आपल्या नंबरवरती नाव, स्पेस आणि त्यांचे उत्तर हे त्यांनी पाठवावं. आणि मग पुढचा मला वाटतं 28 तारखेला आपला कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये आपण विजेत्याचं नाव घोषित करू. नक्कीच. म्हणजे तुमच्या लक्षातच आलं असेल की जो तुम्हाला नंबर दिसत आहे, फोन नंबर, त्या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव, स्पेस आणि सांगितलेलं उत्तर म्हणजे जो प्रश्न आहे की वाताचे प्रकार किती आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाठवून द्यायचं आहे. किती आणि कोणते हे नक्कीच तुम्ही पाठवून द्या आणि विजेते व्हा. कारण आपण आपल्या कार्यक्रमामधून नेहमीच असं दाखवत असतो की आपल्या सगळ्यांना, प्रेक्षकांना जवळजवळ आतापर्यंत माहिती होत आहे आयुर्वेदाबद्दल, पण आयुर्वेद हे जगण्याचं शास्त्र आहे. तर तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये याचा समावेश करून घ्यावा हीच एक इच्छा आहे.
ते जाणून घेऊया अधिक आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. नेमकं सर आपल्याला आता काय सांगणार आहेत या वातविकारांबद्दल. सर, आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गोष्टींची माहितीच करून दिलेली आहे, पण हे वाताचे जे विकार असतात त्यांच्यासाठी पथ्य पाळणं हे फार आवश्यक असतं. तर अशी काही पथ्य पाळणं जरुरीची आहेत का पेशंट्सनी किंवा सर्वसामान्य व्यक्तींनी? नाही, खरं तर पथ्य बऱ्याच वेळेला असं होतं की आयुर्वेदामध्ये पथ्य नाही आहे. हां, म्हणजे हा खूप मोठा एक गैरसमज माणसांच्या मध्ये बघायला मिळतो. डायबिटीसवाल्या माणसानं त्याला डायबिटीस आहे म्हटल्यानंतर त्यानं साखर नाही खाल्ली पाहिजे. त्यांना आयुर्वेदिक औषध घेऊ देत किंवा ॲलोपॅथी घेऊ देत किंवा होमिओपॅथी घेऊ देत. ते पथ्य हे त्या आजाराचं असतं. जसं तुम्ही म्हटलात की वातासाठी काय पथ्य, हा खूप छान शब्द होता की वातासाठी काही पथ्य आहे का. माणसांचं ना ते लगेच असतं की मग आयुर्वेदाचं पथ्य काय, तर तसं नाही आहे बुवा. पथ्य हे त्या आजाराचं असतं. आणि जर असं असेल तर ज्याला आपल्या आजीनं, आजोबांनी, पणजोबांनी, पणजीनं किंवा आपल्या आईवडिलांनी ज्याला सांगत आलेले आहेत की बाबा रे हे वातूळ आहे, हे खाऊ नकोस. अतिशय साधा गोष्ट आहे. हे परंपरेतून आलेलं आहे, उगाचच आलेलं नाही आहे. तर ही परंपरेतून आलेली जी गोष्ट आहे की हे वातूळ आहे, हे खाऊ नका. तर ते वातूळ पदार्थ कमी केले पाहिजेत. म्हणजे मटकी किंवा मोड आलेले पदार्थ जे आहेत, आजकाल डायटिशियनच्या नावाखाली आपण तसलेच पदार्थ खात असतो, म्हणून तर आपल्याला वाताचे आजार होत असतात. त्याच्याशिवाय ज्या गोष्टी आपण शिळे पदार्थ आहेत ते शिळे पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत. आणि बेकरी प्रॉडक्ट्स हे सगळे त्याच्यामध्ये येत असतात. डाळीचे पदार्थ मोठ्या प्रमाणावरती आपण खात असतो. मग दुसऱ्या बाजूला आपण पिझ्झा, बर्गर सारखे पदार्थ खात असतो. तर काही ठिकाणी धातुक्षयात्मक संप्राप्ती होऊन आजार होत असतो वाताचा, काही ठिकाणी मार्गावरोधजन्य होत असतो. त्यामुळे दह्यासारखे पदार्थ, चीज सारखे पदार्थ हे जास्त खाण्यामध्ये नसावेत. कधीतरी एखाद्या वेळेला खाल्ले तर गोष्ट वेगळी आहे, पण रोज उठून जर आपण त्याच्यावरतीच पालथं पडत असू तर मग आयुर्वेद तर तो वात ही असाच तुम्हाला उलथं पालथं करतो असं होतं अक्षरशः, नाही का. मी मगाशी जे म्हणत होतो मॅडम की हा जो काही ट्रीटमेंटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये जी बस्ती आहे, आपला जो मगाशी थोडासा विषय राहिला त्याच्याकडे मी फक्त एकदा वळतो. बस्तीमध्ये जनरली 2 प्रकारच्या बस्ती केल्या जातात. कारण जसे आजाराचे सुद्धा 2 भाग आहेत. एक आहे तो मार्गावरोधजन्य आहे आणि एक आहे ती क्षयात्मक संप्राप्ती आहे. तर ज्या ठिकाणी क्षय आहे त्या ठिकाणी ब्रूहण करायचं आहे, पोषण करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी मार्गावरोध आहे तिथलं तो मार्ग अवरोध हा काढायचा आहे. ह्या पद्धतीची ट्रीटमेंट करायची असते. आणि म्हणून बस्तीचे तयार करण्यानुसार 2 प्रकार पडतात. एक आहे तो स्नेह बस्ती, म्हणजे ज्याच्यामध्ये तेलाचा, तुपाचा, वसा आणि मज्जा ह्या गोष्टींचा वापर करून बस्ती दिला जातो. आणि दुसरा जो आहे तो काढ्याचा बस्ती दिला जातो. काढ्याच्या बस्तीमध्ये जवळपास 1600 ml पर्यंत बस्ती देता येतो. आणि ह्या पद्धतीने बस्ती दिले की माणूस बरा झाल्याशिवाय राहत नाही. नक्कीच आपण आज फार अशा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सरांकडनं जाणून घेतल्या आहे. कार्यक्रमाची वेळ आता आपली संपत आली आहे, पण जाता जाता सरांनी जो प्रश्न आपल्याला सगळ्यांना विचारलेला आहे त्या प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा मी आपल्याला सांगते. जो नंबर जात आहे फोन नंबर, त्या नंबरवरती आपण एक SMS करायचा आहे. त्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव आणि उत्तर लिहायचं आहे. प्रश्न असा आहे की वाताचे प्रकार किती आणि कोणते. नक्कीच तुमचं जे उत्तर आहे ते तुम्ही पाठवून द्या या नंबरवरती. आणि विजेते व्हा. तुमचे विजेत्यांची जी नावं आहेत ते पुढच्या कार्यक्रमामध्ये ते सर जाहीर करतीलच. पण आज मात्र आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.